नमस्कार मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाची आहे कारण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने ज्या कविता आहेत मित्रांनो आपल्याला त्या कवितांचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत. कारण जर का एकदा तुम्हाला कवितेचा भावार्थ समजला, तर त्या कवितेवर कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतं. रसग्रहणावरचं उत्तर लिहिता येऊ शकतं. मुद्द्यांच्या आधारे कृती लिहायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला लिहिता येऊ शकतं. त्याचबरोबर कवितेवर जे 8 मार्काचे प्रश्न विचारले जातात, तिथे सुद्धा तुम्हाला आरामात प्रश्नांची उत्तरं लिहिता येऊ शकतात. तर या प्रत्येक कवितेचा भावार्थ आपण या एका व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. कारण जवळपास 16 मार्क या घटकाला आहेत. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ, आ आणि ई असे 3 प्रश्न मिळून एकूण आपल्याला 16 मार्काचे प्रश्न कवितेवर आधारित विचारले जातात. तर चला पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळे प्रश्न, सगळ्या कविता व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पहिली जी कविता आहे, उत्तम लक्षण. तर या कवितेवर आपण थोडीशी चर्चा करूयात बघा. इथे ही जी कविता आहे, त्या कवितेचे कवी आहेत संत रामदास. संत रामदास यांची ही कविता आहे. आणि या संदर्भात बघा सुरुवातीला प्रत्येक कवितेमधून जो विचार मांडला गेलेला आहे, तो आपण सुरुवातीला बघूयात. की संत रामदास यांनी या उत्तम लक्षण कवितेमध्ये काय नेमका विचार मांडलाय. तर बघा श्री दासबोध मधली ही कविता आहे. दासबोध मधल्या या काही ओळी आहेत इथे घेतलेल्या आहेत. दासबोध मधील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. तर तुम्ही इथं किंवा साध्या भाषेमध्ये लिहू शकता की समर्थ रामदास यांनी या कवितेच्या माध्यमातून उत्तम गुणसंपन्न आणि आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. चांगली व्यक्ती, आदर्श व्यक्ती नेमकी कोण याची लक्षणे इथं आपल्याला सांगितलेली आहेत. ओके. त्याचबरोबर व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये याचे स्पष्ट व सडेतोड मार्गदर्शन केले आहे. म्हणजे व्यक्तीने काय करावं, काय नाही करावं याचं एक स्पष्ट असं मार्गदर्शन या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलंय. त्याचबरोबर माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थांनी समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे. म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व, तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वार्थाने समृद्ध करणारा हा मित्रांनो पाठ आहे. त्याच्यामुळे ही कविता जी आहे ती सगळं हा पद्यपाठ आहे. नुसता पाठ नाही तर हा ॲक्चुअली पद्यपाठ आहे म्हणजे ही कविता आहे. तर आता आपण समजून घेऊयात या कवितेतल्या ज्या काही ओळी आहेत, त्यांचे नेमके अर्थ काय? त्यांचा भावार्थ नेमका काय? तो आपण समजून घेऊयात. बघा, उत्तम पुरुषाची म्हणजेच आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात. काय म्हणतात बाबा? श्रोती व्हावे सावधान. श्रोती म्हणजे ऐकणार. जी लोकं ऐकतात ती. श्रोती व्हावी सावधान. आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. मित्रांनो लक्षात घ्या, श्रोती व्हावे सावधान. ऐकणाऱ्या माणसाने सावध होऊन कान देऊन नेमक्या सगळ्या गोष्टी ऐका. आता सांगतो उत्तम गुण. तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. काही उत्तम गुण सांगणार आहेत. बघा, श्रोतेहो तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो. ती सावध मनाने ऐकावीत. श्रोती व्हावे सावधान म्हणजे सावध मनाने तुम्ही ऐकावीत. काय ऐकावीत? तर सांगतो उत्तम गुण. उत्तम माणसाचे गुण म्हणजे उत्तम माणसाची लक्षणे नेमकी कुठली? उत्तम माणसाचे गुण कुठले? चांगल्या माणसाचे गुण कुठले? ते मी आता तुम्हाला आज सांगणार आहे. तर हे तुम्ही सावध मनाने ऐका आणि ही लक्षणे ऐकून ती सर्व तुम्ही ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणावी. म्हणजे जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. मी ज्या काही सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, चांगल्या माणसाचे उत्तम गुण सांगणार आहे, ती तुम्ही स्वतःमध्ये अंगीकारण्याची एक खूण बाणवावी. म्हणजे तुम्ही ते स्वतःमध्ये अंगीकारले पाहिजेत. ओके. तर असा या पहिल्या 2 ओळींचा अर्थ आपल्याला दिसतोय, की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की बाबा मी आता तुम्हाला पुढे काय सांगणार आहे, त्या संदर्भातला एक आढावा इथे दिलेला आहे. बघा पुढे, वाट पुसल्याविना जाऊ नये. वाट पुसल्याविना जाऊ नये. फळं ओळखल्याविना खाऊ नये. पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. बघा, वाट पुसल्याविना म्हणजे काय? पूर्णपणे वाट विचारल्याशिवाय एखाद्याला विचारूनच त्या वाटेला जावं. म्हणजे याचा अर्थ काय? कुठल्याही वाटेने तुम्हाला जायचं असेल, कुठल्याही मार्गाने तुम्हाला जायचं असेल, तर अगोदर त्या मार्गाची व्यवस्थित माहिती करून घ्या. तो मार्ग कसा आहे? ती माहिती करून घेतल्याशिवाय त्या मार्गाने जाऊच नका. तो मार्ग चांगला आहे का? वाईट आहे का? नेमका कसा आहे? हे जाणून घ्या. तर ते जाणून घेतल्यावरच आपण त्या मार्गाने प्रवास केला पाहिजे. जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो सुखाचा आणि समृद्धीचा होईल. ओके. पुढे बघा, पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही अनोळखी रस्त्याने जाऊ नये. फळं ओळखल्याविना खाऊ नये. बरोबर? म्हणजे इथे दिलंय, की पहिलं बघा वाट पुसल्याविना जाऊ नये म्हणजे काय? पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही अनोळखी रस्त्याने जाऊ नये. वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही प्रवास करायचा नाहीये. आणि इथं दिलंय फळं ओळखल्याविना खाऊ नये. म्हणजे फळाचे अंतरंग म्हणजे फळाचे गुण ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. एखादं अनोळखी फळ तुम्हाला दिसलं, तुम्ही पहिल्यांदाच एखादं फळ खाताय
खाण्यासाठी तुमच्या समोर जर कोणी आणलं असेल, तर ते ओळखायचं अगोदर नेमकं कसं आहे, काय ते समजून घ्यायचं. नंतरच तुम्ही खाल्लं पाहिजे या ठिकाणी. म्हणजे फळ म्हणजे फळाचे अंतरंग समजून घ्या. ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू अचानक उचलू नये. बघा, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. रस्त्यामध्ये पडलेली जी गोष्ट असेल, वस्तू असेल, ती एकाएकी घेऊ नये. मित्रांनो, आता जे आपण भावार्थ बघतोय कवितेचा, तो एकदा जर तुम्ही समजून घेतला, तर त्या ओळींचा भावार्थ म्हणजे त्या ओळींचा सरळ अर्थ लिहायला ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येतो कवितेमध्ये, तर तो सरळ अर्थ लिहिताना तुम्हाला खूप सोपा जाईल. ओके. तर या ठिकाणी आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचे काही मुद्दे या ठिकाणी बघून घेऊयात. बघा इथे, "जनी आजर्व तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी." बघा, जनी आजर्व, जनी म्हणजे लोक, आजर्व म्हणजे त्यांची विनंती तोडू नये. म्हणजे लोकांनी जर तुम्हाला विनंती केली, तर त्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे. लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. तिला अमान्य करू नये. लोकांनी जर तुम्हाला विनंती केली कुणी कसल्या बाबतीत, तर त्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे. ती जी विनंती आहे, त्या विनंतीला अमान्य नाही केलं पाहिजे. त्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे. बाबा काय आहे तुमचं म्हणणं? ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य म्हणजे पाक किंवा कपट करून मिळालेला संपत्तीचा साठा. पापद्रव्य, पापद्रव्य म्हणजे पापापासून मिळवलेली जी काही संपत्ती आहे, चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आहे, वाम मार्गाने मिळवलेली जी काही संपत्ती आहे, तर ती संपत्ती जोडू नये. म्हणजे अशा प्रकारची संपत्ती तुम्ही कमवू नका. तुमच्या आधीच्या संपत्तीमध्ये अशा प्रकारची संपत्ती जोडू नका. अशा प्रकारच्या संपत्तीचा साठा तुम्ही करू नका. पुण्यमार्ग सोडू नये. पुण्यमार्ग म्हणजे काय? पुण्याचा मार्ग म्हणजे चांगला मार्ग तुम्ही कधीच सोडू नका. चांगला मार्ग सोडायचा नाहीये कदाकाळी. कदाकाळी म्हणजे कधीही. बघा लक्षात घ्या, पुण्याचा मार्ग म्हणजे चांगला जो मार्ग आहे तो कधीही तुम्हाला सोडायचा नाहीये. तर एकदम साधा सोपा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकताय, की "जनी आजर्व तोडू नये" म्हणजे लोकांनी केलेल्या ज्या काही तुमच्या विनंत्या आहेत त्या कधी तोडू नका. त्या विनंतीला मान राखा. पापद्रव्य जोडू नये म्हणजे पापाने कमवलेली जी काही संपत्ती असेल ती अजिबात जोडू नये. त्या संपत्तीचा साठा करू नये. पुण्यमार्ग सोडू नये. पुण्याचा मार्ग अजिबात सोडू नका कधीही. तर अशा प्रकारे या ओळींचा अर्थ आपल्याला आपण समजून घेऊ शकतो. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. बघा या ठिकाणी तोंडाळाची काही-काही माणसं खूप तोंडाळ असतात, भांडखोर असतात. नुसती बडबड करतात, नुसती बडबड करतात, व्यर्थ बडबड करतात. तर जी तोंडाळ आणि भांडकुदळ व्यक्ती असतील बघा, त्या व्यक्तींशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसांशी बघा, वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारी जी वाचाळ लोकं असतात, त्यांच्याशी पण तंटा करू नये. कारण फायदाच नाहीये ना. व्यर्थ माणसांची जी माणसं व्यर्थ बडबड करतात, जी वाचाळ आहे, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्याशी बडबड करून, त्यांच्यामधून वाद घालून कुठल्याही ज्ञानाची निर्मिती होणार नाहीये. कुठल्या प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तोंडाळाशी भांडू नये. जी माणसं तोंडाळ आहेत, भांडकुदळ आहेत, त्यांच्याशी भांडायचं नाहीये आपल्याला. आणि वाचाळाशी म्हणजे काहीही बडबड करणाऱ्या लोकांशी तंडू नये. त्यांच्याशी सुद्धा वाद घालत बसायचा नाही. संत संग खंडू नये. खंडू नये म्हणजे खंडित पडला नाही पाहिजे. संत संग कधीच सोडू नका. बघा, सज्जनांची संगत कधीही सोडू नका. सज्जनांची संगत, चांगल्या माणसाची संगत कधीही मध्ये सोडू नका. अंतर्यामी म्हणजे हे कायम मनात ठेवा. मनापासून झालेली संतांची मैत्री तोडू नये. हे सगळं मनापासून तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तर अशा प्रकारे या 4 ओळींचा भावार्थ समजू शकतो. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे, "आळसे सुखे मानू नये." आळसाला सुख मानू नका. आळस अतिशय वाईट गोष्ट आहे. "चहाडी मानस आणू नये." बघा, चहाडी मानसा आणू नये. "शोधल्या विना करू नये कार्य काही." बघा, आळसे सुख मानू नये. म्हणजे काम न करता ऐतपणे आळस करून आनंद घेऊ नये. म्हणजे आळस करून आनंद घेऊ नये. कुठल्याही प्रकारचं काम न करता नुसताच आळसपणे तो बसलाय, लाईफ एन्जॉय करतो, असं अजिबात करायचं नाहीये. चहाडी मानसा आणू नये. बघा, आळसात तर सुख नसतं आणि कुणाबद्दलही उखाळ्या-पाखळ्या करून चहाडी करू नये. चहाडी मनास आणू नये. म्हणजे आपल्या मनामध्ये चहाडी अजिबात आणायची नाहीये. कुणाच्याही बद्दल चहाडी, चुकीच्या भावना, बाबा हा असा, तो तसा, अशा प्रकारची चहाडीची भावना आपल्या मनामध्ये अजिबात आणायची नाहीये. शोधल्या विना करू नये कार्य काही. बघा, दुसऱ्याबद्दल खोटे-बोटे पण बोलायचं नाहीये. तो याचाच अर्थ आहे. चहाडी मनास आणू नये म्हणजे कुणाच्याही उखाळ्या-पाखाळ्या करू नये, चहाडी करू नये, दुसऱ्याबद्दल खोटे बोलू नये आणि संपूर्ण शोधल्याशिवाय कोणतेही काम करू नये. म्हणजे कुठलंही काम अर्धवट तर सोडू नका. कार्य काही अर्धवट सोडू नका आणि संपूर्ण शोधल्याशिवाय पूर्ण जे काम आहे म्हणजे संपूर्ण शोधल्या विना करू नये काम काही. शोधिल्या विना करू नये. म्हणजे कुठलंही काम पूर्ण शोधल्याशिवाय, त्या कामाची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय ते काम कधीही करू नये आणि ते केलं, हातामध्ये घेतलं, तर ते काम अपूर्ण ठेवू नका. असा या कवितेचा, या ओळींचा भावार्थ आहे. पुढचा मुद्दा बघा, "सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या." बघा, सभेमध्ये लाजू नये. म्हणजे 4 चौघामध्ये तुम्हाला जर काही बोलायचं आहे, तुमचे जर का विचार मांडायचे असतील,
तर ते विचार मांडायला अजिबात लाजू नका, घाबरू नका. बिनधास्त विचार मांडायचे आहेत समोर उभं राहून. सभेमध्ये किंवा समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये. बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे बाष्कळ म्हणजे मूर्ख, दुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे. बरं का? बाष्कळपणे म्हणजे मूर्खासारखं काहीही बडबड करत बसायची नाहीये. मोकळ्या मनाने तुम्हाला बोलायचं आहे. ओके? बालिशपणे बोलू नये. मोकळ्या मनाने, बालिशपणे अजिबात बोलायचं नाहीये आपल्याला. तुम्हाला जर बोलायचं असेल सभेमध्ये किंवा कुठे, तर ते मोकळ्या मनाने बोलायचं आहे. पैज ओढं घालू नये. बघा, बाष्कळ बडबड करू नये इथं दिलंय आणि कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत अजिबात लावायची नाहीये. पैज, होड म्हणजे शर्यत किंवा पैज असेल. कुठल्याही प्रकारची पैज किंवा शर्यत अजिबात लागू नये. काहीही केल्या, काहीही केल्या, कुठल्याही प्रकारची पैज, होड लावू नये. तर आता परत या 4 ओळींचा जर अर्थ बघायला गेलं, सभेमध्ये लाजू नये म्हणजे समोर येऊन बोलायला अजिबात लाजायचं नाहीये. फक्त व्यर्थ वायफळ बोलायचं नाहीये. बाष्कळपणे म्हणजे बालिशपणे कधीही कुठल्याही प्रकारची व्यर्थ बडबड तुम्हाला करायची नाहीये आणि पैज अजिबात कोणाशी लावायची नाहीये. काही केलं कोणाशी पैज किंवा होड लावण्याच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. ओके. पुढचा मुद्दा बघा. पुढे आपल्याकडे आता आणखी काही बरीच मोठी कविता आहे. जवळपास या ठिकाणी 10 कडवी आहेत त्याच्यामध्ये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. बघा, कोणाचा सुद्धा उपकार घ्यायचा नाही. कोणाचा सुद्धा उपकार आपल्यावरती ओढून घ्यायचा नाही. कोणाची मदत घ्यायची नाहीये जास्तीत जास्त. ओके. कोणाचे उपकार सहसा घेऊ नये आणि घेतले तर त्याची लगेच परतफेड करावी. याचा अर्थ तुम्हाला पटकन लक्षात आला असेल. उपकारातून घेतला तरी राखू नये. उपकार जर घेतलं कोणाचं तर ते राखायचं नाही. परत त्याची फेड करून टाकायची पटकन. म्हणजे उपकारातून लवकर उतराई व्हायचं आहे. त्याचं ओझं आपल्या डोक्यावरती टांगून ठेवायचं नाहीये दुसऱ्याच्या उपकाराचं. दबून राहायचं नाहीये. कुणाचे उपकार आपण तर घेऊच नाही आणि घेतले तरी ते आपल्याकडे ठेवायची नाही. त्याची उपकाराची परतफेड परत करायची आहे. परपेड्या करू नये म्हणजे दुसऱ्यांना पीडा देऊ नये, दुसऱ्यांना दुःख देऊ नये, दुसऱ्यांना व्यथित करू नये, दुसऱ्यांना त्रास अजिबात द्यायचा नाही आपण आणि विश्वासघात अजिबात करू नये. बघा, कुणाचाही विश्वासघात किंवा कुणाशीही बेईमानी मित्रांनो तुम्हाला अजिबात करायची नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. पुढचा पॉइंट बघा, व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी. बघा लक्षात घ्या, व्यापकपण सोडू नये. व्यापकपण म्हणजे स्वतःच्या मनाचा जो मोठेपणा आहे तो अजिबात सोडायचा नाहीये. मन मोठं ठेवायचं आहे. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कुठल्याही बाबतीत सोडायचा नाहीये. बघा, पराधीन म्हणजे मन कोते करू नये. मन कोते अजिबात करायचं नाही. मनाचा जो मोठेपणा ठेवायचा, मन कोतं ठेवून कोणाशी चर्चा नाही करायची, कोणाशी वागायचं नाहीये. ओके, मनामध्ये कुठल्याही गोष्टी ठेवून. पराधीन होऊ नये. बरं का, परावलंबी, पराधीन म्हणजे परावलंबी अजिबात व्हायचं नाहीये. स्वतःची कामं स्वतः करायची, स्वावलंबी झालं पाहिजे. परावलंबी, दुसऱ्यावरती अवलंबून अजिबात आपल्याला राहायचं नाहीये. आपले ओझे घालू नये कोणी एकास. दुसऱ्याच्या खांद्यावरती किंवा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आपल्या कामाचं ओझं अजिबात घालायचं नाहीये. आपल्या आयुष्याचं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावरती नाही. नाहीतर तो बिचारा गाणं म्हणत सुटल, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, असा तो बडबड करत बसेल. डोक्याला ताप आपल्या. आता शेवटची ही 2 चरणं आपण बघून घ्या. सत्य मार्ग सोडू नये, सत्याचा मार्ग अजिबात सोडू नका. असत्य पंथे जाऊ नये, असत्याच्या मार्गाला जाऊ नका. बघा, सत्याचा मार्ग कधी सोडू नका. खरेपणाने वागा. असत्याच्या आणि खोटेपणाच्या मार्गाला अजिबात जाऊ नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बघा, खोटारडेपणा करून हे करू नका आणि खोटेपणाचा कदा म्हणजे कधीही अभिमान घेऊ नये. कधीही अभिमान घेऊ नका. खोट्याचा आणि व्यर्थ गोष्टींचा अजिबात कधीही गर्व करायचा नाहीये. अभिमान बाळगायचा नाहीये. या गोष्टी लक्षात घ्या. सत्य मार्ग सोडू नये, सत्याचा मार्ग सोडू नका. असत्य पथे जाऊ नये, असत्याच्या मार्गावरती जाऊ नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. असत्याचा अभिमान कधीही घेऊन बाळगू नका. असत्याचा गर्व कधीही ठेवू नका. पुढे बघा, हे खूप मस्त आहे. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अपकीर्ती सांडावी. अपकीर्ती म्हणजे काय? अपकीर्तीला बळी पडू नये. आपली अपकीर्ती नाही झाली पाहिजे. आपली कुप्रसिद्धी झाली नाही पाहिजे. चांगली कीर्ती आपली वाढली पाहिजे. सत्कीर्ती वाढवावी. चांगली कीर्ती वाढली पाहिजे. अपकीर्ती सांडवावी म्हणजे काय? तुमची चुकीची ज्या काही गोष्टी आहेत, तुमची चुकीची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचू नये. त्याच्यासाठी चुकीच्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. ती सांडली पाहिजे. अपकीर्ती सांडली पाहिजे. म्हणजे चुकीच्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत आणि सत्कीर्ती वाढवावी. तुमची कीर्ती वाढली पाहिजे. तुमचं नाव लौकिक झालं पाहिजे. अशा प्रकारची कामं केली पाहिजे. अशा प्रकारचे विचार मांडले पाहिजेत. पुढे चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झालं पाहिजे तुम्ही. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सारासार विचाराने आणि विवेकाने वर्तन करून सत्याची वाट तुम्हाला धरता आली पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो, उत्तम लक्षण या कवितेच्या संदर्भात आपण
भावार्थ जे आहे त्या कवितेचे आपण समजून घेतले. आता आपण पुढची कविता बघूयात. सगळ्या कविता आज आपल्याला बघायच्या आहेत. पुढची कविता बघू पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत, पण लाईक कमी आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला जाऊयात पुढे. बघा, या ठिकाणी आता आपण काय करूयात, वस्तू कवितेच्या संदर्भात आपण समजून घेऊ. धामणसकर. वस्तू कविता बघा, या कवितेच्या माध्यमातून काय विचार मांडलाय त्यांनी, धामणसकर यांनी, की निर्जीव वस्तूंना सुद्धा भावना असते. ती आपण समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्याचे मूल जाणावे, जपावे. वस्तूंशी असलेला स्नेह संबंध जोपासावा, अशी शिकवण या कवितेतून मिळते. म्हणजे या कवितेतून साध्या सोप्या भाषेत जर तुम्ही म्हणायला गेलात, तर वस्तू या कवितेच्या माध्यमातून निर्जीव वस्तूंना सुद्धा मन असतं, भावना असतात, असा एक विचार समोर आणलेला आहे आणि निर्जीव वस्तूंशी सुद्धा आपण प्रेमाने आणि आदराने वागलं पाहिजे, असा एक संदेश धामणसकर यांनी वस्तू या कवितेच्या माध्यमातून दिलाय. तर आता आपण बघूयात वस्तू या कवितेच्या काही ओळी. बघा, वस्तू कशा हाताळाव्यात आणि कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतो, वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागवलं तर वस्तू प्रचंड सुखावतात. मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लावू शकताय, की बाबा वस्तूंना जीव नसेल कदाचित, बघा वस्तूंना कदाचित जीव नसेल किंवा बघा, वस्तूंना जीव नसेल कदाचित, कदाचित वस्तूंना जीव नसेल. पण जीव नसल्यासारखे वागवू नये. परंतु त्या वस्तूंना जीव नाहीये, म्हणजे त्या निर्जीव आहेत. तर त्यांना जीव नसल्यासारखं त्यांच्याशी वागवू नका. त्यांच्याशी तसं वागू नका वस्तूंसोबत. आणि वस्तूंना मन नसेल, कदाचित वस्तूंना मन सुद्धा नसेल. त्यांना बोलता येणार नाही. पण ते मन असल्यासारखं जर आपण वस्तूंसोबत वागलो, तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात आणि त्या आपल्यासोबत सुद्धा चांगलं वागू शकतात. या ओळींचा अर्थ काय होतो? कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो. कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण त्यांच्याशी वागलो, तर वस्तू ही प्रचंड सुखावतात, त्यांना आनंद होतो. म्हणजे एकंदरीत साध्या सोप्या भाषेमध्ये याचा तुम्ही भावार्थ समजू शकताय, की वस्तूंना जीव नसेल कदाचित, परंतु वस्तूंसोबत आपण जीव असल्यासारखं वागलो, तर किती छान होईल. त्या वस्तूंना मन नाहीये किंवा मन नसेलही कदाचित, पण त्या वस्तूंसोबत त्यांना मन आहे. अशा प्रकारे जर आपण वस्तूंसोबत वागलो, तर त्या वस्तूंना सुद्धा खूप आनंद होईल. वस्तू सुद्धा खूप सुखावतील आणि त्यांना आनंद होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ओळींचा अर्थ समजू शकतो. एकदम साधा सोपा आहे. वस्तू निखालस सेवकच असतात. निखालस सेवकच असतात आपल्या. म्हणजे खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. वस्तू आपल्या सेवेत रमतात. वस्तूंमुळे आपल्याला आपली सेवा करतात एक प्रकारे वस्तू. ओके. लक्षात घ्या, एखादी बाईक असेल तर ती आपली सेवा करते गाडी. ती आपल्याला घेऊन जाते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. कुठलीही वस्तू असेल ती तुमच्या सेवा करत असतात. खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. ओके. तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. त्यामुळे त्या आपल्या चाकर असतात. पण तरीही त्यांना समान दर्जा द्यावा. बरोबरीच्या स्नेहभावाने त्यांना आपल्याला सन्मान दिला पाहिजे आपण त्यांना. लक्षात घ्या. म्हणजे वस्तू आपल्या सेवक असतील, वस्तू आपली सेवा करत असतील, आपल्या सेवा चाकरीमध्ये वस्तू रमत असतील, परंतु तरी सुद्धा आपल्या इतकाच मान सन्मान त्या वस्तूंना आपण दिला पाहिजे, असं या ठिकाणी लेखक म्हणतात, कवी म्हणतात. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको. बघा, वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. वेगळं घर नकोय त्यांना. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना फक्त बरोबर का, तुमच्या बरोबर राहायचे असते. वस्तूंना काय करायचं असतं? वेगळी खोली नकोय. वस्तूंना फक्त तुमच्यासोबत राहायचं असतं. त्या स्वतःला वेगळे मान सुद्धा देत नाहीत. फक्त त्यांना नेमलेल्या व आपल्या मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन द्या. ओके. त्या ज्या जागेवर असतात, त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते. बघा, मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. इथं कवी काय म्हणतात, आपण पुन्हा एकदा व्यवस्थित नीट समजून घेऊयात, की वस्तू निखालस सेवक असतात आपल्या. वस्तू आपल्या सेवक असतात. वस्तू आपली सेवा चाकरी करत असतात, परंतु आपल्या बरोबरीचाच मान त्यांना द्यावा. वस्तू जरी आपल्या सेवक असल्या, तरी त्यांना आपण जितका आपल्याला स्वतःला मान देतो, आपल्यासारख्या माणसांना मान देतो, तसाच मान वस्तूंना सुद्धा आपण दिला पाहिजे. तसाच सन्मान आपण वस्तूंना सुद्धा दिला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नकोय. वस्तूंना तुमच्या सोबत ठेवलं तरी चालेल. वस्तूंना काही वेगळी खोली त्यांना नकोय. परंतु त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंची जी जागा असते दररोजची, त्या जागेवरून त्यांना निष्कासित नाही केलं जाणार. जागेवरून त्यांना काढून टाकले नाही जाणार. याची फक्त हमी द्या. कारण वस्तूंना आपली जागा खूप प्रिय असते. असं या ओळीमधून अभिप्रेत होत आहे. ओके. पुढचा मुद्दा,
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. मित्रांनो, आपल्याला आवड असते ना स्वच्छ राहण्याची. आपण जितकं स्वच्छ राहू, तितकं आपल्याला चांगलं आणि आपल्या बरोबरच्या माणसांना पण चांगलं वाटतं. तर या ठिकाणी वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजे वस्तू हाताळांना आपल्या हातांना सांगा, की वस्तूंना स्वच्छ राहायची आवड आहे. त्यामुळे तुम्ही वस्तूंना सुद्धा स्वच्छ ठेवा आपल्या हातांनी. वस्तूंना साफ करा, वस्तूंना स्वच्छ ठेवा. असं या ठिकाणी कवीला म्हणायचंय. वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते. हे हातांनीही चांगले लक्षात ठेवायला हवे. लक्षात घ्या, की वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते. आपल्या हातांना सुद्धा हे समजलं पाहिजे, की माझ्या हातामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांना मी घाण हात लावणार नाही. त्यांना मी अस्वच्छ हात लावणार नाही. जेणेकरून त्या वस्तू खराब होणार नाही, घाण होणार नाही. कारण वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहायला आवडतं. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत त्यापुढे जाऊन बरं का, त्यापुढे जाऊन म्हणजे वस्तूंना जपलं पाहिजे आणि त्यापुढे जाऊन त्यांना लाडावून सुद्धा ठेवलं पाहिजे. म्हणजे वस्तूंना जीवापाड जपलं पाहिजे आपण. वस्तूंना प्रेम दिलं पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. क्वचित त्यांचे खूप लाड सुद्धा आपण केले पाहिजे. बरोबर? की बाबा वस्तूंना जपलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्या वस्तूंचं लाड सुद्धा केलं पाहिजे. जसं आपण लहान मुलांचा लाड करतो ना, तसं या वस्तूंचं सुद्धा लाड केलं पाहिजे असं कवी म्हणतात. म्हणजे एखाद्या लहान गोजीरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे. आणि पुढे बघा, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर आठवणीत ठेवणार आहे. म्हणजे नंतरच्या काळात सुद्धा या वस्तू ज्या आहेत, त्या आपली जी आठवण आहे, आपला जो स्नेह आहे, तो जिवंत ठेवणार आहे. असं या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून कवीला म्हणायचं आहे. तर वस्तू या कवितेतली ही जी शेवटचं कडवं आहे, याच्यामध्ये आपण समजून घेऊयात, की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. बघा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा, लक्षात घ्या. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. माणसांसारखे वस्तूचेही आयुष्य संपते. जगात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नाहीये. आलेल्या प्रत्येक माणसाला जायचंय आणि एखाद्या वस्तूचा सुद्धा एक कार्यकाळ ठरलेला असतो. तो सुद्धा कधी ना कधी त्याचं आयुष्य संपणार आहे. म्हणजे माणसांसारखे वस्तूचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो मरणानंतर माणसाला सुद्धा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. जसं माणूस आपल्या हक्काच्या घरात राहत नाही माणसाचं मरण झाल्यानंतर. त्याला त्याला निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले, की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. त्याचप्रमाणे जर वस्तूंचं आयुष्य संपलं, वस्तू खराब झाली, तिचं आयुष्य संपलं, ती आता नाही तिचा उपयोग राहणार, तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्या हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे, की त्यांनाही कृतज्ञपूर्वक निरोप द्यायचा असतो. जेव्हा आपण एखादी वस्तू खराब झाली, ती आता आपण बाहेर काढणार आहे, तर त्या निर्जीव वस्तूला, ती निर्जीव जरी असली तरी तिला मन आहे, जीव आहे, असं जाणून आपण त्या वस्तूला अतिशय सन्मानपूर्वक, अतिशय कृतज्ञपूर्वक कारण तिने आपल्यावर खूप उपकार केलेले आहेत. त्या वस्तूला अतिशय कृतज्ञपूर्वक आपण निरोप दिला पाहिजे. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवला पाहिजे. कशाही कबाडखान्यामध्ये आपण जशा वस्तू फेकून देतो, भंगारमध्ये टाकतो, तसं नाही करायचं. जसा माणसांना आपण निरोप देतो, तसाच या वस्तूंना सुद्धा निरोप दिला पाहिजे. तर अशा प्रकारे ही वस्तू कविता जी आहे, या कवितेच्या माध्यमातून आपण चर्चा केली, की कशाप्रकारे हिचा भावार्थ आहे. त्या सगळ्या ओळी आपण समजून घेतल्या. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा काय आहे, पुढची कविता आहे आश्वासक चित्र. बघा, नीरिजा. आश्वासक चित्र या कवीच्या या कवितेच्या कवयित्री आहेत नीरिजा. यांनी काय स्त्री-पुरुष समानता या कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. म्हणजे या कवितेत लहान मुलांच्या खेळातून स्त्री-पुरुष समानतेचे चित्र रंगवले आहे. स्त्री-पुरुष समानता भविष्यात कधीतरी साकार होईल, अशी आशा कवयित्रीला वाटते. म्हणजे या कवितेच्या माध्यमातून कवयित्रींनी काय केलेलं आहे, स्त्री-पुरुष म्हणजे लहान एक मुलांच्या खेळातून स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेचं चित्र दाखवलेलं आहे. चित्र रंगवलेलं आहे आणि स्त्री-पुरुष समानता भविष्यामध्ये कधीतरी साकार होईल. कधीतरी या दोघांना समान अशी मान्यता मिळेल, समान न्याय मिळेल, ओके, समान अधिकार मिळेल, अशी आशा कवयित्री व्यक्त करते. तर या कवयित्रीच्या ज्या काही ओळी आहेत कवितेच्या, त्यांचा भावार्थ आपण आता समजून घेऊ. बघा, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोख्यातून. म्हणजे कवयित्री घराच्या खिडकीमध्ये आहे उभी किंवा बसलेली आहे. ऊन आहे, दुपारची वेळ असेल कदाचित, ऊन आहे आणि ती घराच्या झरोख्यातून त्या खिडकीमधून ती पाहते. काय पाहते? या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, एका तापलेल्या उन्हाच्या आडोशाला कुठेतरी एका सावलीमध्ये बसून एक लहान मुलगी आहे ती खेळत आहे.
केव्हाची खेळत आहे म्हणजे बऱ्याच काळापासून ती लहान मुलगी जी आहे ती खेळत आहे बऱ्याच वेळापासून. ओके. बघा दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिलेली आहे. मित्रांनो एकदम साधा सोप्पा अर्थ आहे, एक जास्त अवघड नाहीये. बघा एक तापलेल्या दुपारची वेळ आहे आणि या तापलेल्या उन्हामध्ये एक मुलगी केव्हाची खेळत आहे आणि हे सगळं दृश्य कवयित्री आपल्या घराच्या खिडकीतून पाहत आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते अधान भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवरती. बघा मित्रांनो काय विषय आहे इथं, की ती मांडीवर घेते बाहुलीला. तिनं मांडीवर बाहुलीला घेतलंय. ती बाहुलीशी खेळते. एका हातात मांडीवर बाहुली घेतले आणि दुसऱ्या हातामध्ये बघा एका हातानं थोपटते तिला, एका हाताने ती बाहुलीला थोपटते लहान मुलाला, त्या लहान बाहुलीला आणि चढवते अधान भाताचं आणि दुसऱ्या हाताने ती भाताचं अधान चढवते. म्हणजे भात बनवण्यासाठी पाणी आपण तापवत ठेवतो ना, तसं भाताचं अधान ती चढवते. म्हणजे एकाच वेळेस ही मुलगी जी आहे ती 2 कामं करताना आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्यक्षात जीवनामध्ये सुद्धा मुली 2च कामं करत असतात. आई आपल्या बाळाला मांडीवर घेत असते आणि दुसरीकडे जेवण बनवत असते. तसंच या ठिकाणी ही मुलगी एका बाजूला बाहुलीला घेतले, त्या बाहुलीला थोपटते, झोपवण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या बाजूला भाताचं अधान सुद्धा तिनं ठेवलेलं आहे भातुकलीच्या त्या इवल्याशा गॅसवरती. बघा इथं ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत आहे, निजवत आहे. बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते तसं. नंतर ती भात शिजवण्यासाठी अधान अधानाचे पातेले चिमुकल्या गॅसवरती ठेवते. तिचा लुटूपुटीचा संसार सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ओळी ज्या आहेत त्या समजून घेऊ शकतो. एकदम सोपा विषय आहे. जास्त काही अवघड याच्यामध्ये नाहीये. कोणाचा तरी येऊन गेला आहे फोन. थांबा जरा तुम्ही 2 मिनिट. हां, ओके नाही अजून टाईम आहे. तर बघा आता आपण थोडंसं पुढे कंपनीचा फोन आला. पुढच्या ओळी आपण बघूयात. बघा पुढचा मुद्दा. पुढे आपण जर पाहिलं तर इथं काय आहे, बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन. बघा एका बाजूला ती मुलगी बाहुलीला थोपटत आहे, भातुकलीचा खेळ खेळत आहे, बाहुलीला थोपटते, दुसऱ्या बाजूला भाताचं अधान तिनं ठेवलेलं आहे आणि दुसऱ्याच बाजूला एक मुलगा सुद्धा खेळताना दिसतोय. म्हणजे दुसरं दृश्य आहे त्या झरोक्यामधून लेखिकाला, कवयित्रीला काय दिसतंय दुसरीकडं, बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातामध्ये चेंडू घेऊन. हातामध्ये चेंडू घेऊन एक मुलगा खेळतोय. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तो मुलगा काय करतोय चेंडूचा खेळ खेळतोय. तो उंच असा चेंडू फेकतोय एका हातानं आणि तो झेलतोय खूप चांगल्या प्रकारे कौशल्यानं. म्हणजे बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून पुन्हा नेमका हातामध्ये झेलण्याचा तो खेळ खेळतोय. म्हणजे चेंडूचा खेळ एक मुलगा खेळत आहे हे आपल्याला दिसतंय. पुढे आपण बघूयात. पुढचा मुद्दा बघा. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. आता ती मुलगी एका बाजूला भातुकलीचा खेळ खेळते आणि त्या मुलाकडे आता बघते ती मुलगी. अतिशय आवडीनं त्या मुलाकडे बघते. बघा कौतुकाने त्या मुलाकडे बघते. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती त्याच्या जवळ जाते. ती जवळ जाते त्याच्या. अचानक ती बाहुलीला बाजूला ठेवते आणि त्या मुलाच्या जवळ जाते. ओके. मुलाच्या जवळ जाऊन काय होतंय, मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा. पुन्हा मुलगा ते आपलं कसब दाखवतोय. पुन्हा मुलगा चेंडू उंच उडवतोय आणि उंच उडवून तो झेल घेतोय. हे कसब जे आहे ना ते मुलगा पुन्हा दाखवतोय. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडं. मुलगी म्हणते, "मला पण दे चेंडू." मी सुद्धा हे कसब दाखवण्याचा प्रयत्न करते. मी सुद्धा चेंडू हवेमध्ये भिरकावते आणि तो झेलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो हसून काय म्हणतो, "तू भाजी बनव छानपैकी पाल्याची." तो म्हणतो, "तू भाजीच बनव छानपैकी पाल्याची. चेंडू झेलणं हे तुला जमणार नाही. ते माझं काम आहे. तू भाजी बनव, मी चेंडू खेळतो." ती म्हणते आणि यावर तिचं प्रत्युत्तर आहे, "मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?" ती काय म्हणते, "मी एकाच वेळी दोन्ही करू शकते. एकाच वेळी पाल्याची भाजी पण करू शकते आणि त्याच वेळी मी चेंडू सुद्धा झेलू शकते. तू करशील?" असा प्रतिप्रश्न त्या मुलीने त्या मुलाला सुद्धा केलेला आहे. "मी जशा या 2 गोष्टी एका वेळेस करते, तसं तू करू शकतेस का? तसं तू करू शकतो का?" मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. मग मुलगा चेंडू तिच्या हातामध्ये देतो. बघा, मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाच्या जवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचं कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते. मुलाला वाटते, या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही असं मुलाला वाटतंय. तेव्हा हसून तो तिला काय म्हणतो, "तू छानपैकी पालेभाजीच बनव. म्हणजे भातुकलीचा खेळ, भाजी करणे हे तुझं काम आहे. तुला पुरुषी कामे जमणार नाही." असा अर्थ त्या मुलाच्या बोलण्याचा होतोय. ओके. मुलगी मग त्याला काय म्हणते,
मी दोन्ही कामे म्हणजे स्त्रीची आणि पुरुषाची दोन्ही कामे मी एकदाच करेल. म्हणजे इथं जरी असं म्हटलं, की बाबा पाल्याची भाजी, भातुकलीचा खेळ आणि चेंडू उडवण्याचा खेळ दोन्ही कामं मी एकदाच करू शकते. याचा अर्थ काय होतो माहिती का? याचा अर्थ स्त्रीची आणि पुरुषाची दोन्ही कामं मी करू शकते, असं कवयित्रीला म्हणायचं एकाच वेळी. ओके. तू करू शकशील का? तू स्त्रीची कामे करशील का? असं या ठिकाणी या मुलीचं म्हणणं आहे किंवा कवयित्रीचं म्हणणं आहे. मुलगा स्वतःचा चेंडू नंतर तिच्या हातामध्ये देतो आणि पुढं काय होतं ते तुम्हाला आता इथे दिसेल. पुढं काय होतं बाबा? उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. ती चेंडू उंच उडवते आणि तो चेंडू आभाळाकडे जातो आणि आभाळाकडे गेलेला चेंडू खाली येतो आणि तिच्या ओंजळीमध्ये तो चेंडू सामावतो. म्हणजे तिनं हा जो चेंडू झेलण्याचा खेळ आहे तो परिपूर्णपणे चांगला खेळलेला आहे. मुलगा पाहत राहतो, आश्चर्यचकित होऊन मुलगा पाहतोय, "अरे बापरे! हिने कसा काय झेलला हा झेल? कसा काय हा चेंडू तिने झेललेला?" तशी हसून म्हणते ती, "आता तू." तशी आता ती त्याला हसून म्हणते, "आता तुझी वेळ आहे. तुझी वेळ आहे. आता तुला चेंडू धरायचाय आणि आता तुझी वेळ आहे. माझं तर काम झालं. मी तर दाखवलं चेंडू झेलून. चेंडू आकाशामध्ये उडवला आणि तो झेलला. म्हणजे तू जे काम करतो, ते काम मी करून दाखवलं तुला. आता तुझी वेळ." मांडी घालून मुलगा बसतो गॅसवर. मग आता मुलगा सुद्धा त्या मुलीचं काम करायला जातो. जसं मुलीनी त्याचं काम केलं, तर आता तो जे काम करतो ते मुलीनी केलं. आता याची वेळ आहे. तो काय करतो, मांडी घालून मुलगा बसतो गॅसवर. गॅसवर बसतो. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. अगोदर दोन्ही हातांनी त्या बाहुलीला थोपटवतो आणि त्या बाहुलीला झोपवतो. मग शोधतो पातेलं भाजीसाठी आणि मग तो भाजीसाठी पातेलं शोधतोय. कुठं ठेवलंय, कुठं ठेवलंय, कुठं ठेवलंय. ओके. होतं काय बघा, मुलगी चेंडू उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते याचा अर्थ. हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलाला आश्चर्य वाटतं. चकित होतो मुलगा. मुलगी मुलाला म्हणते, "आता तुझी पाळी. तू माझे काम करून दाखव. बरं का, मी तुझं काम केलं, आता तू माझं काम करून दाखव." मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो. बरोबर, मांडी घालून त्या गॅस समोर बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो. प्रथम त्या बाहुलीला दोन्ही हातांनी थोपटून निजवतो, म्हणजे झोपवतो तिला. मग भाजी करण्यासाठी टोप शोधतो. मग भाजी करण्यासाठी आता टोप शोधतो, पातेलं शोधतो. ओके. हा झाला या ओळींचा अर्थ आणि शेवटी आहे, हळू-हळू शिकेल तोही. कवयित्री एक आश्वासन देतात. एक आश्वासक चित्र सांगतायत, की हळू हा मुलगा सुद्धा शिकेल. जसं ही मुलगी दोन्ही कामं करायला शिकली, तसं हळू हा मुलगा सुद्धा शिकेल. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशात बसून. म्हणजे आपलं कसब दाखवताना घर सांभाळणं सुद्धा शिकेल. म्हणजे आपलं कसब कसं आपलं कसब दाखवतोय तो, पण ते दाखवत असताना घर सांभाळणं सुद्धा मुलगा हळू शिकेल. असं एक आश्वासक चित्र समोर दिसतंय बघा. कवयित्री म्हणते, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशातला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता घर सांभाळणं सुद्धा हळू शिकेल. तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामं सुद्धा करेल, असं या ठिकाणी कवयित्रीला म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आश्वासक चित्र या कवितेचा भावार्थ जो आहे तो आपण समजून घेतला. आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. बघा, एक अजून अजून आहे पुढे. अजून आपल्या काही ओळी आहेत, ओळी राहिल्या. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. मग कवयित्री म्हणते, की माझ्या घराच्या झरोक्यातून म्हणजे माझ्या घराच्या खिडकीमधून उद्याचं एक आश्वासक चित्र दिसतंय. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. बघा काय दिसतंय, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र म्हणजे सगळे खेळ मुलाचे असतील, मुलीचे असतील, दोघांचे खेळ एकत्र मिळून खेळले जातील. म्हणजे हे दोघं जण भविष्यामध्ये सगळी कामं, दोघांची जी काही कामं आहेत, ती दोघांची कामं दोघे जण एकत्र येऊन खेळतील आणि भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात म्हणजे भातुकलीच्या खेळामध्ये जर ही दोघं जण सोबत काम करत असतील, भातुकलीचा खेळ हे दोघं जण सोबत खेळतील. परंतु भविष्यामध्ये ज्यावेळेस ते वास्तवात प्रवास करतील, प्रवेशतील म्हणजे वास्तवामध्ये जातील, भविष्यामध्ये मोठे होऊन ते वास्तवात जगतील, तेव्हा हातात हात असेल दोघांचाही. म्हणजे दोघंही सोबत काम करतील. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. म्हणजे दोघे काय होतील, वास्तवात भविष्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघे सुद्धा एकत्र येऊन दोघांचीही कामं करतील. असं या ठिकाणी कवयित्रीला म्हणायचंय बघा. माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसते. भविष्यातल्या जगाचं चित्र दिसतंय. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. सारे खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन खेळतील असे मला वाटते. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषाचा हात एकमेकांच्या हातात असेल. म्हणजे भविष्यामध्ये या दोघांचा हात एकमेकांच्या
हातामध्ये असेल, ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील, असं विसावलेले असतील. म्हणजेच याचा अर्थ स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व भाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच होईल, असं एक आश्वासक चित्र दिसतंय. आणि या कवितेच्या माध्यमातून हाच एक महत्वाचा संदेश दिलेला आहे. आश्वासक चित्र, एक आश्वासन व्यक्त केलेलं आहे भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ भरत वाक्य या कवितेकडे. आता आपल्या 2-3 महत्त्वाच्या कविता राहिल्यात. अजून 4 कविता आहेत. तर सगळ्या कविता आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर या सुरुवातीच्या 2-3 कवितांना बराचसा वेळ जातो. पण आता पुढच्या ज्या कविता आहेत त्या फास्ट होतील आपल्या. बघा, भरत वाक्य. मोरोपंतांची ही कविता आहे बघा. लक्षात घ्या, माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे आणि सुवचनांच्या विचारांनी वागावे. माणसाने काय बाबा संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे आणि चांगल्या विचारांनी वागलं पाहिजे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्ती मार्गाचे अवलंब केले पाहिजे. माणसाने काय केले पाहिजे? भक्ती मार्गाचे म्हणजे चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केलेला आहे. म्हणजे माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या सहवासात राहून चांगल्या विचारांनी वागलं पाहिजे. चांगले विचार आत्मसात केले पाहिजेत आणि खोटा अभिमान बाळगला नाही पाहिजे. असा विचार या ठिकाणी मोरोपंत आपल्या या केकावलीमधून मांडताना दिसतात. आता आपण प्रत्यक्षात बघूयात सगळ्या ओळी. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. बघा, सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटानो अडो, हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात. बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती, सुसंगती म्हणजे काय? चांगल्या व्यक्तींची संगत आपल्याला सदा घडली पाहिजे. चांगल्या सज्जन व्यक्तींची संगत आपल्याला सदा घडली पाहिजे. म्हणजे चरित्र संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात, की नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी, सुविचार सुवचने कानावर पडावीत. बघा, सुजन वाक्य कानी पडो म्हणजे चांगली संगत घडली पाहिजेत. म्हणजे नेहमी आयुष्यामध्ये जगताना संसारी माणसांच्या आयुष्यात चांगली संगत त्यांनी जडवली पाहिजे, चांगली संगत धरली पाहिजे. आणि सुजन वाक्य, चांगले सुविचार, चांगली सुवाक्य जी आहेत ती आपल्या कानावर पडली पाहिजेत. चांगले विचार आपल्या कानावर पडले पाहिजेत, असे मोरोपंत म्हणतात. ओके. कलंक मतीचा जडो, मती म्हणजे बुद्धी, बुद्धीचा कलंक जडो, विषय सर्वथा नावडो. विषय म्हणजे काय बाबा? बुद्धीचे म्हणजे बुद्धीतील वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी. कलंक मतीचा जडो म्हणजे बुद्धीमध्ये जे काही वाईट विचार आहेत, कलंक म्हणजे वाईट विचार जे आहेत, ते वाईट विचार गळून पडो. ते वाईट विचार जाऊ दे आणि आपली बुद्धी चांगली आणि शुद्ध होऊ दे. आणि त्याचबरोबर आपली बुद्धी जी आहे ती विवेकी व्हावी. ओके. आणि विषय सर्वथा नावडो. नावडो म्हणजे काय माहितीये का? विषय म्हणजे काय? काम वासना जी आहे, काम वासना जी आहे, ती काम वासना जी आहे, तिची संपूर्ण नावड निर्माण झाली पाहिजे. काम वासनेची संपूर्ण नावड निर्माण झाली पाहिजे. काम वासना आपल्या मनामध्ये आलीच नाही पाहिजे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, सदंघ्री कमळी दडो म्हणजे भुंगा जसा कमळामध्ये अडकतो. बघा, कमळामध्ये भुंगा जर अडकल्यानंतर त्या कमळाचा सुगंध तो भुंगा घेत राहतो आणि सुगंध घेता घेता तिथेच तो कसा राहून जातो, एकदम रमून जातो त्या सुगंधामध्ये. तसंच बघा, मुरडिता हटाने अडो. बघा, लक्षात घ्या, सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही. बाबा, तो तिथून हटतच नाही अजिबात. म्हणजे त्या सुगंधाची इतकी त्याला चटक लागलेली असते. तो त्या सुगंधामध्ये तो भुंगा इतका बुडून गेलेला असतो, की त्याला बाहेर पडायची त्याला कुठल्याही प्रकारची आवड निर्माण होत नाही. त्याला असं वाटतं, की मी तिथंच बुडून राहावं. वियोग घडता रडो. बघा, वियोग घडता रडो. जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो. कमळाचा जर विरह झाला तर तो रडतो. कारण इतकं सुगंधी ते कमळ आहे, इतका सुगंध आहे त्या कमळामध्ये. तो सुगंध घेण्यातच त्याला एक चांगली गोष्ट, त्याला त्याचं समाधान असतं. आणि मन भवचरित्री जडो. त्याचप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंतो. आपले मन भक्ती मार्गात, भवचरित्रात व परमार्थात जडून राहावं. म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे, की ज्याप्रमाणे एखादा भुंगा कमळाचा सुगंध घेण्यासाठी कमळामध्ये शिरतो आणि तो त्याच्या सुगंधामध्ये इतका बुडून जातो, की त्याला बाहेर पडावंसं वाटत नाही आणि बाहेर पडल्यानंतर तर अक्षरशः तो रडतो. अशीच अवस्था आपली झाली पाहिजे, की सज्जनांच्या विचारामध्ये म्हणजे सज्जनांच्या चरणाजवळ आपण पडून राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विचारात इतकं गुंग झालं पाहिजे, त्यांच्या विचारांचा प्रभाव इतक्या चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये पडला पाहिजे, की आपल्याला त्या विचारापासून बाहेर पडणं हे खूप अवघड झालं पाहिजे. बघा, लक्षात घ्या, असा या ठिकाणी या ओळींचा अर्थ आपल्याला दिसतो. पुढे बघा, न निश्चयी कधी ढळो, न निश्चय कधी ढळो. बघा, न निश्चय म्हणजे दृढ निश्चय जो आहे तो कधी ढळू देऊ नका. ओके.
कुजन विघ्न बाधा टळो. कुजन म्हणजे जे कुजन आहेत, कु म्हणजे वाईट लोक आहेत. त्यांची विघ्न जे आहे ते टळलं पाहिजे. म्हणजे वाईट लोक जे आहेत ना, वाईट माणसांचे विघ्न टळून जावं. म्हणजे निश्चय कधी न निश्चय कधी ढळो. म्हणजे कधीही आपला निर्धार, आपला निश्चय ढळला नाही पाहिजे. निश्चय कमी झाला नाही पाहिजे आणि कुजन जे आहे, वाईट लोकांची बाधा आपल्यामध्ये आली नाही पाहिजे. म्हणजे वाईट लोकांची संगत नाही लागली पाहिजे. वाईट लोकांची बाधा आपल्या मनामध्ये आली नाही पाहिजे. ओके. न चित्ती भजनी चळो, मती सदुत्कर मार्गी वळो. बघा लक्षात घ्या, म्हणजे पहिले हे बघा, त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये, म्हणजे वाईट लोकांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये. ओके. आता पुढचा मुद्दा, न चित्त भजनी चळो. भजनी म्हणजे आपण देवाचं भजन करतो, देवाची पूजा अर्चा करतो, देवाची प्रार्थना करतो. तर परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चलचल होऊ नये. न चित्त भजनी चळो म्हणजे मन जे आहे ते परमेश्वराचं नामस्मरण करताना कधीही ते डगमगू नये. ओके. आणि पुढे मती सदुत सदुक्त मार्गी वळो. म्हणजे मती जे आहे म्हणजे चांगला मार्ग जो आहे तो आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. म्हणजे बुद्धीला वळण लागलं पाहिजे चांगला मार्ग आचरणासाठी. म्हणजे सदुत्क मार्गी म्हणजे मती जे आहे तुमचं जे मन जे आहे ते चांगल्या मार्गाला लागो असं या ठिकाणी म्हणायचं आहे कवीला. स्वतःचे बघा सत्वता हृदय कळो. बघा स्वतःचे सत्व हृदयाला कळू दे. स्वतःचं जे सत्व आहे ते हृदयाला कळलं पाहिजे. म्हणजे स्वतःची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. याचा अर्थ स्वतःची ओळख आणि स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो वाढला पाहिजे. आणि दुराभिमान सारा गळो. दुराभिमान जो आहे तो गळून पडला पाहिजे. दुराभिमान म्हणजे काय? गर्विष्ठपणा. तुमच्या मनामध्ये जो दुराभिमान असतो, जो गर्विष्ठपणा असतो, तो गर्विष्ठपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. गर्विष्ठपणा पूर्णपणे गळून गेला पाहिजे. पुन्हा न मने हे मळो. बघा, पुन्हा न मने हे मळो म्हणजे काय? मन कधीही वाईट विचारांनी मलिन झालं नाही पाहिजे. पुन्हा न मन हे मळो. मळो म्हणजे मळलं नाही पाहिजे, खराब नाही झालं पाहिजे. वाईट विचारांनी तुमचं मन मळलं नाही पाहिजे. नेहमी तुमच्या मनामध्ये चांगले विचार आले पाहिजे. दुरीत आत्माबोधे जळो. आत्माबोधे म्हणजे आत्मबळ आपण त्याला म्हणतो. आत्माबोधे म्हणजे आत्मबळ. ओके. तर या ठिकाणी मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये आणि आत्मज्ञानाने सर्व अनिष्ट दुरीत भस्मसात होऊ दे. म्हणजे जे काही आत्मबोधामुळे सर्व दुरीत जे आहे, दुरीत म्हणजे ज्या वाईट कृत्य, वाईट गोष्टी ज्या आहेत, त्या सर्व तुमच्या आत्मज्ञानाने एकदम भस्मित झाल्या पाहिजेत, त्या निघून गेल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे या ओळींचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. पुढे बघा, पुढे शेवटच्या ह्या ओळी आहेत. मुखी हरी म्हणजे देवा तुझे नाव मुखी पाहिजे. वसो तुझी कुशल धाम नामावली, कुशल धाम नामावली. बघा लक्षात घ्यायचं, की देवा तुझे नाव सदैव माझ्या मुखातून बघा, हे देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव राहावं. माझ्या मुखातून तुझं चांगलं नाव हे सदैव राहिलं पाहिजे. माझे शरीर रूपी घर बघा, माझे शरीर रूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन हो. बघा बरं का, माझं जे घर आहे शरीर रूपी तुझ्या नामाने कुशल आणि पावन झालं पाहिजे. बरं का, कुशल धाम मनावली म्हणजे या ठिकाणी माझं मन जे आहे ते तुझ्या कुशल नावाने पावन झालं पाहिजे. ओके. शरीर रूपी मन आहे ते. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. बघा, नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तत्काल पुरवल्या जातील. हे लक्षात घ्या. तिन्ही जगात म्हणजे सर्व लोक असेल, इहलोक असेल, पाताळ लोक असेल, या सर्व जगामध्ये राहणाऱ्या भक्तांवर तू कृपवत होतोस. म्हणजे बघा, कृपा करीशी तू जगत्र त्रय निवास दासावरी. बघा, जगत्रय निवास दासावरी म्हणजे जगामध्ये सगळ्यांच्या वरती तुझी कृपा राहते. सगळ्यांच्या वरती तुझी कृपा जी आहे ती कृपा राहोत. सगळ्यांवरती म्हणजे सगळी लोक असेल तुमची, स्वर्गलोक, इहलोक, पाताळलोक या सगळ्या लोकांवरती तुझी कृपा राहिली पाहिजे असं या ठिकाणी कवी म्हणतोय देवाला. तशी प्रकट हे निज निजाश्रित जना सदा सावरी. म्हणजे निजाश्रित जना म्हणजे ज्यांना तुझ्या आश्रयाची गरज आहे, त्या अशा सगळ्यांवरती म्हणजे तुझी कृपा तर जगावरच्या जगातल्या सगळ्या लोकांमध्ये तुझी कृपा आहे. लोकांवर तुझी कृपा आहे. तर त्याचप्रमाणे तशीच जी कृपा आहे, ती निजाश्रित जना जे आहेत, म्हणजे निजाश्रित जना म्हणजे ज्यांना तुझी गरज आहे खऱ्या अर्थाने, अशा सगळ्या लोकांवरती तुझी कृपा राहू दे. सावरी म्हणजे अशा सगळ्या लोकांना तुझा आधार राहू दे, असं या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून कवी म्हणतात. ही कविता समजून घ्यायला थोडीशी अवघड आहे, परंतु खूप महत्त्वाची होती. आता आपण पुढच्या कवितेकडे जाऊयात. खोद आणखी थोडेसे 4च कडवी आहेत छोटी-छोटी, ती आपण समजून घेऊ. खोद आणखी थोडेसे म्हणजे काय? आसावरी काकडे यांची कविता आहे. कवयित्री आहेत आसावरी काकडे आणि खोद आणखी थोडेसे म्हणजे माणसाने नेहमी प्रयत्नशील राहावे, सकारात्मक राहावे. हा जो एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, तो या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून कवी व्यक्त करताना दिसतात.
बघा संयम, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या बळावर ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावं, असे विचार या कवितेत मांडले आहेत. तसेच अविरत प्रयत्नांनी सकारात्मक जीवन जगावे ही शिकवण कवीने दिली आहे. सकारात्मक जीवन जगलं पाहिजे ही शिकवण दिली आहे. आता बघा आपण कवितेतल्या काही ओळी बघूयात. सकारात्मक जीवन कसे जगावे व प्रयत्नवादी कसे असावे हा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणते, खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, खोटी नसतात नाणे. म्हणजे आणखी थोडंसं खोद, आणखी प्रयत्न कर, पुढे तुला पाणी लागेल. पुढे तुला पाणी लागेल. आणखी खोद, धीर सोडू नको. कुठल्याही प्रकारचा तू धीर सोडू नको. खोटी नसतात नाणी. म्हणजे सगळीच माणसं खोटी नसतात. सगळीच माणसं फसवी नसतात. सगळेच लोक फसवे नसतात. असं या ठिकाणी कवयित्री म्हणतात. जसं की निराश होऊ नको तू. खोद आणखी थोडेसे म्हणजे निराश होऊ नको. निराश होऊन तुझं काम थांबू नको. निराश होऊन जाऊ नकोस. निराश होऊन थांबू नकोस. आणखी थोडेसे खोद म्हणजे आणखी थोडेसे प्रयत्न कर. जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. म्हणजे तुला नक्कीच यश मिळेल. जिद्दीने तू प्रयत्न कर. जीवन जगताना हिंमत सोडू नको. धीर धर. जीवन जगताना तू अजिबात हिंमत सोडू नको. स्वतःचा धीर धर. सर्व माणसे स्वार्थी नसतात. खोटी नसतात नाणी म्हणजे काय? सारी खोटी नसतात नाणी म्हणजे काय? सर्व जी माणसे आहेत ती स्वार्थी नसतात. काही चांगली माणसं सुद्धा असतात. हा प्रामाणिक काही माणसे प्रामाणिक सुद्धा असतात. म्हणजे खरी नाणी असतात. जगामध्ये असतात. हा विश्वास तू मनामध्ये ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे या 4 ओळी आपण समजून घेऊयात. पुढे बघा, पुढचा मुद्दा. परत आपण पुढचे कडवे बघू. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी. आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. बघा घट्ट मिटू नये ओठ म्हणजे घट्ट मिटून ओठ दाबून राहू नये. म्हणजे काय बाबा? ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नये. काही माणसं काय करतात? खूप सारं दुःख असतं. ते व्यक्त करत नाही. आतल्या आत, आतल्या आत, आतल्या आत ते सगळं दुःख जे आहेत ना एकदम दाटून ठेवतात. आतल्या आत एकदम खंगत बसतात. आतल्या आत ओठ दाबून बसतात. म्हणजेच काय बाबा आतल्या आत सगळं दुःख ठेवतात. कुणाला सांगत नाही, कधी व्यक्त होत नाही. त्या दुःखाचं टेन्शन घेतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या मनावर होत असतो. त्यामुळे कवी काय म्हणते, की बाबा कवयित्री म्हणते, "ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नकोस. तू ओठ घट्ट दाबून आतल्या आत तू दुःख सहन करू नकोस. अबोलपणे वेदना सहन करू नकोस. तू वेदना अबोलपणे म्हणजे न बोलता तू वेदना सहन करू नको. आत खोल मनात प्रत्येकाचं एक आनंदी गाणं दडलेलं असतं ते शोध. गाणे असते ग मनी तुझ्या आतमध्ये, तुझ्या मनामध्ये एक चांगलं पॉझिटिव्हिटीचं गाणं दडलेलं आहे. ते शोध. तुझ्या मनातल्या सकारात्मक भावना शोध. तुझ्या मनातल्या चांगल्या गोष्टी शोध. तुझ्या मनामध्ये जे काही गाणं दडलेलं आहे, आनंदाचं गाणं दडलेलं आहे, ते तू शोध. ओके? आणि पुढे बघा झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पाण्यातही जन्मभराची वेदना साठलेली असते. बघा, "आर्त जन्माचे असते ग, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी." मी ते म्हणजे रित्या गळणाऱ्या पाणी म्हणजे पाणी, पाणी. म्हणजे झाडाचं जे काही पान आहे, ज्यावेळेस त्या झाडाचं पान झाडावरून खाली पडतं, तेव्हा सुद्धा त्या पानात सुद्धा जन्मभराची वेदना साठलेली असते. म्हणजे झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पानात सुद्धा जन्मभराची वेदना साठलेली असते. ओके? ते गळताना दुःख करीत नाहीत. पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडतं. ते पान ज्यावेळेस पुन्हा गळतं खाली, गळताना ते दुःख करत नाहीत. ते पुन्हा ते त्याला माहिती आहे, की दुःख करून काही फायदा नाहीये. पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते पान राहतं मित्रांनो. तर हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे? पुढे बघा. पुढची काही ओळ आहे. बघा पुढच्या ओळी जर आपण बघितल्या तर मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी. म्हणजे मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असं म्हणू नये. म्हणजे माझ्याकडे हे आहे, ते आहे, माझ्याकडे पैसा आहे, पाणी आहे, असं नुसतं लोकांना सांगत सुटायचं. खिशात ₹1 नाही. म्हणजे खिशात नाही आणन मला बाजीराव म्हणा. अशा प्रकारची अवस्था. म्हणजे काहीच नाहीये तुझ्याकडं. तरी सुद्धा आपण काय म्हणतो लोकांना माझ्याकडे हे आहे, ती आहे. त्याच्यामुळे असं नाही करायचं. मुठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी. म्हणजे बघा मुठ मिटून कशाला म्हणायची भरलेली म्हणजे काय, की मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असे म्हणू नये. म्हणजे स्वतःकडे काहीच नाहीये, सत्ता नाही, संपत्ती नाही, वैभव नाहीये आणि ते नसताना सुद्धा आपण असल्याचं बळी जाऊन मिरवतो. तर तसं करायचं नाहीये. जे नाही त्याची हाव अजिबात धरायची नाहीये. उलट उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी त्यात गारवा धारण करावा. मनात असलेली तळी व त्यातला गारवा धारण करावा. म्हणजेच मनात जो ओलावा आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यावा. तीच आपली समृद्धी आहे. म्हणजे उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी. मनातला जो आनंद आहे त्याच्यात आपण समाधान मानलं पाहिजे. उगाच माझ्याकडे हे आहे, ते आहे लोकांना सांगण्यापेक्षा मनात जो आनंद तुमच्या लपलेला आहे, त्याच्यामध्येच आपण समाधान मानलं पाहिजे. म्हणजे मनातच समाधान मानलं पाहिजे आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये. उगाच लोकांना हे आहे, ते आहे सांगत सुटलं नाही पाहिजे. पुढचा मुद्दा शेवटी काय सांगतात कवी? "जरा लागेलच तिथे खुद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे." बघा काय म्हटलंय, "जरा लागेलच तिथे खुद आणखी थोडेसे." म्हणजे अजून थोडासा प्रयत्न कर.
तुला निर्मळ पाण्याचा झरा लागेल, थोडासा प्रयत्न कर, थोडंसंच काम बाकी आहे. ते जर तू पूर्ण केलं, तर तुला यश मिळेल. म्हणजे निर्मळ पाण्याचा झरा तिथं लागू शकतं. उमेदीने जगण्याला म्हणजे उमेदीने जगण्याला थोडंसं बळ लागतं. हे या ठिकाणी कवयित्री म्हणते. काय म्हणते बघा, खोलवर आणखी थोडे माती बरं बरं का, खोलवर आणखी थोडे मातीत खण, म्हणजे तुला तिथे निर्मळ पाण्याचा झरा लागेल. तुझी जिद्द जी आहे, तीच तुझी जिद्द आहे. उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. बघा, खोलवर आणखी थोडेसे मातीत खण, म्हणजे तुला निर्मळ पाण्याचा झरा लागेल आणि तीच तुझी जिद्द आहे. खोदणे म्हणजे प्रयत्न करत राहणे, ही जी जिद्द आहे. उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या मनाची जी शक्ती आहे, ती उमेदीने जगण्याला खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे मनाची शक्ती जी आहे ना, ती आपण तशी ठेवली पाहिजे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळाची गरज आपल्याकडे आहे आणि प्रयत्नवादी राहणं हे आवश्यक आहे, असं या ठिकाणी कवयित्री आपल्याला सांगते. ठीक आहे. तर खोद आणखी जराशी ही कविता जी आहे ती आपण पाहिली. यानंतर पुढची जी काही कविता आहे ती म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. बघा, जगदीश खेबुडकर हे गीतकार आहेत, म्हणजे चित्रपट गीतकार आहेत. अ, जगदीश खेबुडकर खूप मोठे कवी आहेत. तर स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यश मिळवावे, ध्येयाकडे उंच झेप घ्यावी. म्हणजे इथं काय सांगितलंय त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आकाशी झेप घेरेपासून, की स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवायचा आणि यश मिळवायचं. स्वतःच्या सामर्थ्यावरती, स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून यश मिळवणं गरजेचं आहे आणि ध्येयाकडे उंच झेप आपण घेतली पाहिजे. लौकिक विनाशी गोष्टीत अडकू नये. म्हणजे लौकिक आणि विनाशी गोष्टीमध्ये अडकायचं नाहीये कशामध्ये सुद्धा, म्हणजे पिंजऱ्यात अडकायचं नाहीये आणि परावलंबित्व झुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हावं. म्हणजे परावलंबित्वाचं जे काही कवच आहे ते झुगारून दिलं पाहिजे आणि स्वावलंबी झालं पाहिजे, स्वतंत्र झालं पाहिजे आणि पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणून घेतलं पाहिजे आणि एक मोकळा श्वास घेतला पाहिजे, असा संदेश या कवितेतून व्यक्त होतो. तर आपण समजून घेऊयात या कवितेतल्या ओळी. तर बघा, लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करत कवी म्हणतो, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे काय, हे पाखरा पाखरा म्हणजे माणसाच्या चंचल मनाला पाखरू म्हटलंय, की बाबा माणसाचं चंचल मन म्हणजे पाखरू आहे, जे इकडे तिकडे उडत असतं किंवा कधी कधी आपल्या काही ठिकाणी ते बंदिस्त होत असतं. तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती यांनी वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. म्हणजे सत्ता संपत्ती यांनी वेढलेला जो पिंजरा आहे, त्याचा जो मोह आहे, तो तू आता सोडून दे. तो सोडून दे आणि तू बाहेर पड मित्रा. कशासाठी? तर उंच आकाशात भरारी घे ध्येयपूर्तीसाठी. एक चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेव आणि ते पूर्ण करण्यासाठी आकाशात भरारी घे. ओके. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. म्हणजे पिंजरा जरी सोन्याचा असला, तरी तुझ्या इच्छाला, तुझ्या स्वप्नांसाठी तो घातक आहे. तो सोन्याचा पिंजरा तुझी स्वप्न पूर्ण नाही करणार. तुझ्यातलं आत्मबळ ते तुझी स्वप्न पूर्ण करणार आहे. पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. सोन्याचा पिंजरा सोड, त्याचा त्याग कर आणि यशाच्या शिखराकडे तू झेप घे, असं कवी म्हणतात. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा तू आनंद घे, असं या ठिकाणी कवी म्हणतायत. आपण थोडं फास्ट जाऊयात, कारण पेपर आपला उद्या आहे आणि बराचसा वेळ झालाय. तासभर या ठिकाणी झाली आपली चर्चा. कारण आपल्याला नंतर अजून डिटेलमध्ये संपूर्ण भागाची आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे. बघा, तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा. तुझं भोवती वैभव माया. आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यामध्ये घेरलेला आहे. मोहमाया, पैसा, संपत्ती ही सगळी मोहमाया आहे. याच्या गराड्यामध्ये तू घेरलेला आहे. कुठं पैसा आहे, कुठं संपत्ती आहे, सगळं आहे तुझ्याकडं. पण ह्या मोहमायामध्ये तू अडकलेला आहे पूर्णपणे. फळं रसाळ मिळते खाया. तुला सुखाचे फळ खायला मिळते. तुला सगळी सुख समृद्धी आहे तिथं. सुख आहे. तुला सगळं आयतं खायला मिळतंय. तुला गाडी मिळते, बंगला मिळते, सोनं मिळतंय, सगळं मिळतंय. सगळं आयतं तू मिळतंय आणि तू या सगळ्या वैभव मायेमध्ये, या मायाजाळामध्ये तू अडकलाय, जिथे तुला सुखाचं फळ खायला मिळतंय. तुझे सुखलोलुप झाली काया. म्हणजे तुझे शरीर जे आहे ना, या लौकिक सुखाला लालचावलेले आहे. या सुखाला, भौतिक सुखाला जे आहे ना, ते अ, लालचावलेले आहे. या सुखात तू लोळतो आहेस. पण हे सुख किती काळ टिकेल? हे जे काही सुख आहे ना, हे पैसा, पाण्याचं, मोह मायाचं, हे किती काळ टिकणार आहे? असं या ठिकाणी कवी म्हणतात. आणि सुखाचा आश्रय लवकर संपेल. ह्या सुखाचा, पैशाचा सगळा आश्रय तो लवकर संपू शकतो. हे वेड्या मना, तू जागृत हो. हा कुठवर वेड्या घेसी आसरा. हा आसरा तू कुठवर घेणार आहे? या सगळ्या मोहमायेचा आसरा कुठवर घेणार आहे? म्हणून हे वेड्या मना, तू जागृत हो आणि तात्पुरत्या या लौकिक सुखातून बाहेर पड. हे मोह, माया, पैसा, अडका हे तात्पुरतं सुख आहे. याच्यातून तू बाहेर पड, असं कवी म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात खेबुडकर, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुला पंख दिलंय, सामर्थ्य आहे तुझ्यामध्ये. तू विहार कर सामर्थ्याने. तुझे पंख तुला दिलंय देवाने. जगायला तू आलास, तर तुला जगण्यासाठी पंख सुद्धा दिलेत हवेत उडण्यासाठी. त्याचा तू वापर कर. दरी डोंगर हिरवी पाने,
हा ओलांडून जा ओलांडून या सरिता सागरामध्ये नद्या, नाले जे काही समुद्र आहे, 7 समुद्र तू ओलांडून जा. दरी, डोंगर, हिरवी राने ओलांडून जा आणि तू विहार कर आकाशामध्ये. सगळीकडे फिर, असं या ठिकाणी म्हणतात कवी बघा. हे पाखरा, मन पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिलेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी राने, नद्या, समुद्र सारे अडथळे ओलांडून दश दिशांना पार कर आणि तू यशाच्या शिखराकडे जा, असं या ठिकाणी कवी इथं म्हणतायत. बघा, पुढचा मुद्दा आपण समजून घेऊया. कष्टाविना फळ ना मिळे, तुझं कळते परी ना वळते. बघा, कळते पण वळत नाही. कष्ट केलं तरच फळ मिळेल, हे तुला पण माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. कष्ट केल्यामुळे फळ मिळणार आहे. हे तुला कळतंय पण वळत नाही. तुला हे कळतंय पण तू कष्ट करत नाही. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. बघा, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आयते कोणालाही सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. कष्ट करून सुख मिळवायचं असेल तर अपार मेहनत करावी लागते. हे तुला समजते पण कृतीमध्ये दिसत नाही. तुझ्या आचरणात, तुझ्या वागणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी येत नाहीये. तू कष्ट करत नाही. त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, घुसमटत राहते. स्वातंत्र्याची ओढ तुला आहे. तुला वाटतंय की स्वातंत्र्य मिळावं, पण ते स्वातंत्र्याची ओढ तुझ्या मनामध्ये आहे. ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुला कष्ट करावं लागणार आहे. हे तुला माहिती आहे. तू तडफडतोय. तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण कळत नाही. कळतंय पण वळत नाही. तू प्रयत्न करत नाही. तू कष्ट करत नाही. पण त्याची पूर्तता होत नाहीये. त्यामुळे तुझा बिचारा जीव जो आहे तो कावरा-बावरा होतोय, कासावीस होतोय. मला वाटतंय कष्ट करावं, काहीतरी ध्येय गाठावं चांगलं, कष्ट करावं. परंतु ते तुझ्या त्याने होत नाहीये. त्यामुळे तुझा जीव कावरा-बावरा होतोय, असं या ठिकाणी कवी म्हणतात. आणि मग पुढे कवी म्हणतात शेवटी, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. घामातून मोती फुलले म्हणजे काय? प्रश्न म्हणजे शेतकरी काय करतात? घाम गाळतात. शेतकरी काबाड कष्ट करतात शेतामध्ये आणि शेतामध्ये काबाड कष्ट केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये अन्नधान्यांच्या रूपात मोती येतात. म्हणजे मोत्याच्या रूपामध्ये अन्नधान्य येतात. अन्नधान्य जे आहे ते मोत्याच्या रूपामध्ये येतात. ओके. असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे अन्नधान्य आहेत जणू तेच मोती आहे. म्हणजे पीक आलं म्हणजेच मोती आले अशा ठिकाणी म्हणतात. हे म्हटलं गेलेलं आहे कवीने. आणि श्रमदेव घरी अवतरले. म्हणजे शेतकरी ज्यावेळेस काबाड कष्ट करतात, ते शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केल्यामुळे जे पीक आलेलं आहे, ते ज्यावेळेस घरामध्ये साठवून ठेवलं जातं, तर जणू काही श्रमदेव घरामध्ये अवतरलेला आहे, अशी भावना शेतकऱ्याच्या मनात असते. घर जे आहे ते पूर्णपणे प्रसन्नतेने नटतं अशा टायमाला आणि हा योग जीवनी आला साजेरा, असं या ठिकाणी कवी म्हणतात. याचा नेमका अर्थ काय? की घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा एक चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेवाचे दारात होणारे आगमन आहे. कष्ट करून घरामध्ये जे काही धान्य येतं, याचा अर्थच श्रमदेव घरामध्ये आलेले आहेत. त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता येते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड, सुंदर प्रसंग आयुष्यात येतो. अ, हे जाणून घे आणि स्वातंत्र्याचे मोल जाण. हे सगळं जाणून घे. कष्ट केल्यामुळं तुझ्या घरामध्ये प्रसन्नता येईल. एकंदरीत असं म्हणायचं आहे कवीला. हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यानंतर बघा, आता आप येस, येस. हॅलो. तर मित्रांनो, ही शेवटची आपली कविता जर आपण बघितली, "तू झालास मूक समाजाचा नायक." तर यामध्ये कवी ज.वी. पवार यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महात्म्य सांगितलेलं आहे. चवदार तळ्याचा जो सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता, त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर ही कविता लिहिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि त्यांच्या कार्याचं महात्म्य या कवितेमधून कवीने आपल्याला आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर या ठिकाणी या कवितेच्या काही ओळी मित्रांनो आपण बघूयात. बघा, वर्णव्यवस्थेच्या क्रूर दृष्ट चक्रात खितपत पडलेल्या शोषित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला किंवा संग्राम केला. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवीने कवितेतून अभिवादन केले आहे. हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं. तर ते अभिवादन करताना काय म्हणतात कवी, की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. ज्यावेळेस तू परिवर्तन समाजामध्ये घडवून आणण्यासाठी निघालात तुम्ही, त्यावेळेस या समाजावरती काळोखाचं राज्य होतं. निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी सुद्धा पाठ फिरवली होती. मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले होते. याचा अर्थ काय? हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला जेव्हा निघालास, तेव्हा काळोखाचं राज्य होतं. म्हणजे काय? वाईट चालीरीती, अनिष्ट परंपरा आणि या समाजावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होते. दुःख होतं, दैन्य होतं, दारिद्र्य आणि सामाजिक असमता जी आहे, विषमता जी आहे,
ती आपल्याला या ठिकाणी दिसत होती आणि समाज जो आहे तो पूर्णपणे अंधाराने ग्रासलेला असं या ठिकाणी कवीचं म्हणणं आहे. सतेज किरणांनी न्हालेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नव्हती. म्हणजे पाठ फिरवली होती कोणी? सूर्यफुलांनी. म्हणजे उमेदीची जी सूर्यफुलं आहे त्यांनी सुद्धा पाठ फिरवली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मळ वाटेने तू जायचं नाकारलंस. म्हणजे चांगल्या वाटेने, मळ वाटेने जायचं जेव्हा तू नाकारलंस. बघा, तू एकाकी होतास तरी डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारले. म्हणजे मळ वाटेने म्हणजे जे बुरसटलेले जे विचार होते, पारंपरिक विचार, त्या विचारांनी जायचं नाकारलेलं आहे. आणि ते नाकारल्यामुळं खाच खळग्यांनी तुझं स्वागत केलं. म्हणजे नवविचारांचा व जागृतीचा मार्ग हा खाच खळग्यांनी भरलेला होता आणि अतिशय खडतर होता. खड्ड्यांनी म्हणजेच अनेक अडचणींनी भरला होता. म्हणजे या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वर्गासाठी म्हणजे ज्या वर्गाचं शोषण होत होतं, ज्या वर्गावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता, त्या त्यांच्या सुखासाठी किंवा त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निघाले, तेव्हा तिथं अक्षरशः काळोख होता. काळोखाचं साम्राज्य होतं. कारण दुःख होतं, दैन्य होतं, दारिद्र्य होतं आणि सामाजिक असमता या ठिकाणी तिथं आपल्याला दिसत होती. आणि सूर्यफुलांनी म्हणजे आपण म्हणतो ना, की सतेज किरणांनी न्हालेले उमेदीची जी काही सूर्यफुलं आहेत, त्यांनी सुद्धा इथं पाठ फिरवली होती. आणि जेव्हा तुम्ही मळवाटेनं जायचं नाकारलं, म्हणजे जो पारंपरिक मार्ग जो आहे, त्या पारंपरिक मार्गाने जायचं ज्यावेळेस नाकारलं, तेव्हा खाच खळग्यांनी नवीन विचारांचा जो मार्ग होता, तो संकटाचा होता, अनेक आव्हानांचा होता आणि खाच खळग्यांचा तो मार्ग होता, खड्ड्यांचा होता. त्यामुळे या मार्गाने स्वागत केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, असं कवी म्हणतायत. पुढे इथं चुकून आकाशी झेप वगैरे झालंय, पण ही जी कविता आहे या ठिकाणी आपली आहे तू झालास मूक समाजाचा नायक. चुकून टायटल थोडंसं ते मगाशी प्रिंटिंग करताना आपलं हे झालेलं आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. बघा अशा या प्रतिकूल परिस्थितीची तू तमा बाळगली नाहीस. त्यावरही तू मात केली आणि नवविचारांच्या प्रेरणेचा नवीन इतिहास तू घडवलास. बघा, म्हणजे ही जी परिस्थिती होती, ही प्रतिकूल परिस्थिती होती. संकटाने ग्रासलेली परिस्थिती होती. अनुकूल परिस्थिती होती. अनुकूल परिस्थिती नव्हती, चांगली नव्हती. ही प्रतिकूल परिस्थिती होती आणि या परिस्थितीवरती स्वार होऊन, या परिस्थितीवरती मात करून तुम्ही नवा इतिहास घडवला, नवीन प्रेरणा दिली, नव्या विचारांच्या प्रेरणेचा एक नवीन इतिहास तू घडवलास. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या सर्व म्हणजे वंचित जनतेचा तू नायक झालास. मूक समाजाचा नायक झालास म्हणजे काय? ज्या समाजावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा वंचित समाजाचा तू नायक झालास आणि जागा केलास बहिष्कृत भारत. म्हणजे दुर्लक्षित असलेल्या आणि बहिष्कृत असलेल्या या भारतीय समाजात तू जागृती आणलीस आणि नवचैतन्य आणलेस. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम तू केलंस. असं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महात्मा सांगताना हे एक या ठिकाणी कवी म्हणतात. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे आपल्याकडं. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्या गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. बघा, तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान इतकं होतं. या ज्ञानाच्या बळावरती म्हणजे तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे खूप ज्ञान होतं आणि या ज्ञानाच्या बळावरती त्यांनी रणशिंग फुंकलेले आहेत. अन्यायाविरुद्ध बंड करण्यास ते सज्ज झाले. बघा, अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या म्हणजे तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या म्हणजे काय? आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या ज्या काही दास्याच्या ज्या साखळ्या होत्या, त्या तू पूर्णपणे तोडून टाकल्या आणि एखाद्या युद्धात सैनिकांना सज्ज करावं तसेच चवदार तळ्यात संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केले. म्हणजे युद्धात जवानांना जसं उभं करावं ना, तसं त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी आपल्या दलित बांधवांना तू तिथं उभं केलंस. त्यांच्या पायातल्या बेड्या काढून त्यांना स्वातंत्र्याची जाग त्यांच्या मनामध्ये तू निर्माण केलीस. असं या ठिकाणी लेखक म्हणताय, कवी म्हणतात. पुढे बघा, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ घडून पडतील. म्हणजे शब्दात इतकं वजन होतं. सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते. म्हणजे शब्द कसे संघर्षमय होते, की अक्षरशः महाकाव्यांनी पायासमोर लोटांगण घालावेत. म्हणजे महाकाव्यांनी पायासमोर नतमस्तक व्हावेत असे तुझे संघर्षमय शब्द होते. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात.
म्हणजे हातातील सर्व काठ्या ज्या आहेत ना त्या संगीने म्हणजे त्यांच्या बंदुकी होऊन बरसाव्यात असा तुझा अनोखा संघर्ष होता. म्हणजे त्या काठ्यांना सुद्धा संगिनीसारखं रूप आलं असा हा संघर्ष होता. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, डचमळली पृथ्वी. म्हणजे तुझ्या बुलंद घोषणेमुळे अक्षरशः आकाश हादरून गेलं आणि त्याचबरोबर पृथ्वी सुद्धा डळमळून गेली आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. म्हणजेच काय बाबा, बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला सुद्धा आग लागली. म्हणजे हा संघर्ष पेटला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा मुद्दा बघा, शेवटचा. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. बघा, आता शेवटी थोडा एवढा संग्राम मांडल्यानंतर शेवटचा भाग बघा कसा आहे, की आत्ताची परिस्थिती इथं सांगितली. काय परिस्थिती आहे, की आज 50 वर्षांनी अनुभवतोय. आज या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष झाली आणि या 50 वर्षांनंतर सुद्धा एक अनुभवतोय कवी काय अनुभवतोय, सूर्यफुले सुद्धा अजून ध्यास घेतायत तुझा. म्हणजे काय, या चवदार तळ्याच्या संग्रामाला आज 50 वर्ष उलटून गेली. कवी म्हणतो 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभवून पाहतोय. ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले आता तुझा ध्यास घेत आहेत. ज्यांनी भूतकाळामध्ये पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले आता ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट पाहते. बिगुल प्रतीक्षा करते. जेव्हा युद्ध सुरू होतं त्याच्या अगोदर बिगुल वाजतं. ते सुद्धा प्रतीक्षा करतंय, की कधी आता पुन्हा असा संघर्ष पेटून उठतोय. कारण विचार अजून बदलले नाहीयेत लोकांचे. 14 तळ्याचे पाणी आता थंड पडले आहेत. म्हणजे हा संघर्ष जो आहे, तो मावळला आहे. तो सुद्धा थंड पडलेला आहे. असं या ठिकाणी कवी म्हणतोय. कारण 14 तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसलेले आहे. शोषितांची परिस्थिती जी आहे तिच्यामध्ये फारसा बदल अजूनही झालेला नाहीये. असं कवी जाता जाता या शेवटच्या ओळीमध्ये म्हणतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व कविता ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. सर्व कवितांचा भावार्थ जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण थांबू, पण थोड्याच वेळामध्ये मी लाईव्ह येणार आहे आणि त्या लाईव्हमध्ये सगळे जे काही आपले सगळा भाग आहे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेची उद्याच्या पेपरची संपूर्ण रिव्हिजन होणार आहे लाईव्ह लेक्चरमध्ये. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लाईव्ह लेक्चरची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांची सुद्धा लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि त्याचबरोबर मराठीच्या नोट्स हव्या असतील तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.